नमस्कार। आज शिकणार आहोत आपण सुपारीपासून रांगोळी। ज्याला एकदम रांगोळी येतच नसेल तर या पद्धतीने बघा झाकण ठेवून घ्यायचं आपल्याला आणि गोल बॉटलने मी गोल राऊंड करून घेतलंय। सुपारी बघा अशा पद्धतीने ठेवायची आहे। इझिली तुम्ही काढू शकता। ज्याला येत नसेल त्याला खास हा व्हिडिओ आहे। सोप्या सोपी पद्धत आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ सोडून जाऊ नका। यूजफुल व्हिडिओ आहे कारण मी सोप्या पद्धतीने पूर्ण रांगोळी दाखवली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा पूर्ण व्हिडिओ बघा, यूजफुल व्हिडिओ आहे। सुपारी ठेवून आपण सहज बघा अशी रांगोळी तयार करू शकतो। मी पहिले प्लेट ठेवली आहे, मग गोल करून घेतलंय। नंतर बघा सुपारीने बघा कसं हे बघा आकार दिलाय मी। अशा पद्धतीने बघा पानं काढून घ्यायचे सुपारीच्या मधून असा आकार घेऊन पानाचा। या बघा अशा पद्धतीने सोप्या सोपी पद्धत आहे। ज्याला येत नसेल त्याच्यासाठी खास व्हिडिओ आहे। नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, यूजफुल व्हिडिओ आहे। नक्कीच आवडेल तुम्हाला। हे बघा असं प्रत्येकी पानं काढून घ्यायचे आपल्याला। इझिली तुम्ही सुपारीपासून ज्याला येतच नसेल रांगोळी त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे, पूर्ण बघा। हे बघा हाफमध्ये कलर भरून घेणार आहे आपण, गुलाबी कलर। अशा पद्धतीने अर्धा अर्धा। नंतर चुट्टीने छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे आपल्याला। हे बघा सुंदर असे डॉट। अशा पद्धतीने बघा किती सुंदर दिसते आपली रांगोळी। पूर्ण बघा, यूजफुल व्हिडिओ आहे। खास शिकवण्यासाठी, खास महिलांसाठी मी बेसिक पद्धत व्हिडिओ आणते। हे बघा डॉट टाकून घ्यायचे आपल्याला कलर भरून। अशा पद्धतीने बघा खूपच सुंदर आपली रांगोळी तयार होणार आहे। बघू शकता तुम्ही। हळदी कुंकुमच्या दिवशी पण तुम्ही काढू शकता। खूप शुभ असते ही रांगोळी। नक्की एकदा तरी काढा। सोप्या सोपी पद्धतीने मी सांगितलंय। मध्ये बघा लाल रेषा मारून घेणार आहे लाल कलरने मी। अशा पद्धतीने म्हणजे अधिक सुंदर दिसण्यासाठी। किती सुंदर आपले बघा कलरफुल रांगोळी तयार होणार आहे। अशा पद्धतीने बघा खूपच सुंदर आपली रांगोळी आहे। नक्की ट्राय करा तुम्ही पण। हे बघा नंतर हाफमध्ये छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे। नंतर लाल कलरने रेषा मारून घ्यायची आहे बघा। अशा पद्धतीने बघा हाफ आपल्याला कलर भरून नंतर लाल कलरच्या रेषा मारून घ्यायची आहे। नंतर छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने खूपच सुंदर रांगोळी आहे। पूर्ण बघा व्हिडिओ सोडून जाऊ नका। शिकण्यासाठी मी भरपूर व्हिडिओ आणणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका। आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगा। सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी नवीन नवीन भरपूर व्हिडिओ शिकवण्यासाठी आणणार आहे। हे बघा आता सुपारी वापस आपण 2 पानांच्या मध्ये ठेवून घ्यायची आहे। आणि मी बॉटल घेतली, बॉटलमध्ये रांगोळी भरून बघा अशा पद्धतीने मी गोल करून घेणार आहे। प्रत्येकी पानाच्या मध्ये 2 पानाच्या मध्ये बघू शकता तुम्ही। JL रंगोली चॅनल त्याच्यावर शिकवण्याचे मी भरपूर व्हिडिओ टाकले अशा पद्धतीने। हे बघा छोटे छोटे डॉट पाडून घेणार आहे आपण आजूबाजून बोटाने। हे बघा रेषा ओढून घेणार आहे म्हणजे सुंदर फुलाचं पाकळीसारखा आकार तयार होतो। बघू शकता तुम्ही। छोटे छोटे डॉट राऊंडमध्ये मारून घ्यायचे आपल्याला बॉटलने। हे बघा मी बॉटल घेतली आहे फेमिकॉलची। तुम्ही बॉटल घ्या, स्वच्छ धुवून सुकवून घ्या आणि रांगोळी गाळून भरा त्याच्यात आणि वरचा टोक कापून घ्या। हे बघा किती सुंदर त्याच्यानेही डॉट पडतात। इझिली रांगोळी पडते। नक्की ट्राय करा तुम्ही। बॉटलचं ही ट्राय करा। हे बघा अशा पद्धतीने किती इझिली डॉट पडतात। फेमिकॉलच्या बॉटलला स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे। नंतर वरचा टोक कापून रांगोळी गाळून भरायची आहे। हे बघा मुठ्ठीने मी कलर टाकून घेणार आहे।
नंतर त्याला थोडंसं राऊंड करायचं आहे आपल्याला दुसरा कलर टाकण्यासाठी। नंतर हे बघा दुसरा कलर टाकूया। अशा पद्धतीने किती सुंदर दिसते आपली रांगोळी। इंस्टाग्रामवर पण माझी आयडी JL रंगोली, त्याच्यावर भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आहेत माझे JL रंगोली चॅनलवर। नक्कीच ट्राय करा, सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। JL रंगोलीवर माझे भरपूर रेषा रंगोली, डॉट कसे काढायचे, चुट्टीने डॉट कसे शिकायचे किंवा डबल रेषा रांगोळी कशी काढायची, डबल रेष कशी शिकायची, अशा पद्धतीने माझे व्हिडिओ आहेत भरपूर शिकवण्याचे। नक्की सबस्क्राईब करून ठेवा माझं चॅनल। हे बघा अशा पद्धतीने दुसरा कलर टाकून हे बघा छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने। नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। पुढे भरपूर व्हिडिओ आहे, पूर्ण बघा माझा व्हिडिओ। हे बघा असं कलर टाकून आपल्याला गोल करून घ्यायचं आहे बोटाने। नंतर त्याच्यामध्ये अजून वापस कलर टाकायचा आहे आपल्याला। हे बघा सुपारी ठेवून आपल्याला गोल आकारात असं फिरवून घ्यायचं आहे, ऑटोमॅटिकली गोल आकार तयार होतो आपला। मोठी सुपारी घ्यायची आहे आपल्याला। अशा पद्धतीने बघा किती सुंदर असे आपलं फुल डिझाइन तयार होते बघा, बघू शकता तुम्ही। खास महिलांसाठी मी व्हिडिओ आणते बेसिक पद्धत शिकण्यासाठी। तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल। नक्कीच ट्राय करा। सोप्या सोपी पद्धतीने व्हिडिओ आणते, भरपूर व्हिडिओ आहेत माझे JL रंगोलीवर। छोटे छोटे फुलं कसे काढायचे भरपूर व्हिडिओ आहेत। एका बोटाने फूल कसं तयार करायचं भरपूर माझे व्हिडिओ आहेत बघा माझे JL रंगोलीवर। JL रंगोली चॅनलवर बघू शकता तुम्ही, शिकण्यासाठी भरपूर व्हिडिओ आहेत। हे बघा अशा पद्धतीने मोठी आपल्याला सुपारी घ्यायची आहे, सगळ्यात मोठी सुपारी। त्याच्याने असं डॉट पडतो आणि वरून फक्त रांगोळी टाकायची आहे, ऑटोमॅटिकली गोल डॉट पडतो, गोल आकार। हे बघा किती सुंदर अशी रांगोळी आपली तयार होते, बघू शकता तुम्ही। सोप्यात सोपी पद्धतीने मी शिकवलंय। मुठीने डॉट कसे काढायचे हा बी व्हिडिओ आहे माझा। हे बघा मध्ये तसंच करून घेणार आहे मी, सुपारी ठेवून बघा गोल गोल आकार करून घ्यायचा आपल्याला। इझिली तुम्हालाही येईल, नक्की ट्राय करा। पूर्ण भरून आपण कलरफुल फुलं तयार करणार आहोत, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। अशा पद्धतीने बघा सगळीकडे आपण हे बघा मी बर्ड्स घेतला आहे, बर्ड्सने बघा किती सुंदर असं फुल आपलं तयार होतंय। आपण सगळे फुलं तयार करू बर्ड्सने बघा इझिली। तुम्हीही ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही। किती सुंदर सुंदर असे फुलं मी शिकवले ते JL रंगोली चॅनलवर। नक्की बघा माझे व्हिडिओ। एका बोटाने फुलं कसे तयार करायचे तोही व्हिडिओ आहे माझा, रेषा रंगोलीचा व्हिडिओ आहे। इझिली कसं आपण रांगोळी तयार करू शकतो भरपूर व्हिडिओ आहे माझे। हे बघा किती सुंदर आपली रांगोळी तयार होते। हे बघा सुंदर असा आकार तयार होतोय फुलांचा। त्याच्यात आपण मुठीने कलर टाकून घेणार आहेत, तुमचा आवडीचा कलर तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने। मुठीने डॉट कसा पाडायचा हाही व्हिडिओ आहे माझा। सगळ्यात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट पाडायची।
हे बघा गोल करून घेणार आहे सगळीकडं, म्हणजे दुसरा कलर आपल्याला टाकता येईल. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. अशा पद्धतीने बोटाने आपल्याला गोल करून घ्यायचा आहे. मोठा थेंब येतो. नंतर लाल कलर टाकून घ्यायचा आहे मुठीच्या साहाय्याने. हे बघा किती इझिली आपली रांगोळी, सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. नक्कीच कमेंट करून सांगा. थोडासा मी पिवळा कलर आणि लाल कलर टाकून घेतला आहे वरून. हे बघा बॉटलने मी व्हाईट डॉट टाकून घेणार आहे छोटे छोटे पूर्ण. ज्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्यांना थँक्यू, धन्यवाद.